नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत शिवन्या ही जी मुलगी आलेली नवीन आश्रमामध्ये ती खूप रडत असते, अगदी कुणाचं ऐकायला तयार नसते. त्यावेळेला सायली अर्जुनला बोलवून घेऊन मग आता ती मुलीबद्दल काय करायचं विचारू लागतात. त्या मुलीला जेव्हा सायलीने मायेने जवळ घेतलं, कवटळलं, त्यावेळेला ती शांत झाली. त्याच्यानंतर छानशी अंगाई गीत गायल्यानंतर ती मुलगी झोपी जाते. मग आज इथेच राहायचा निर्णय आपल्या सायलीने घेतलेला असतो आणि अर्जुन घरी गेलेला असतो. घरी जाऊन पण अर्जुनला काही केला झोपच येत नसायची. अर्जुन खूप व्याकुळ झालेला असतो. त्याला खरं तर सवयच नाही सायलीशिवाय राहायची, अशी परिस्थिती झालेली असल्यामुळे तो सतत तिला मिस करताना पण पाहू शकतो. तर तिचे फोटो बघतो, तिच्या आठवणीत तो तिथेच रमलेला असतो. मग तो तिच्या फोटोकडे पाहत पाहत म्हणू लागतो की बायको, तू आज इथे नाही आहे माझ्याजवळ, तर आज मला फार तुझी आठवण येते. कधी तुझ्याशिवाय राहायची सवयच राहिलेली नाही असं वाटतंय मला. तर तिचे फोटो बघत बघत तो आता झोपत असतो. तर आता पुढे आपण पाहू शकतो की दुसरीकडे आपल्या अस्मिताशी गप्पा गोष्टी करण्यासाठी अश्विन गेलेला असतो. कारण थोड्या वेळापूर्वी जेव्हा गप्पा गोष्टी केल्या त्यावेळी लक्षात आलं की आपली अस्मिताताई बाळाबद्दल फारच जास्त चिंतेत आहे. ती बाळाशिवाय नाही राहू शकत किंवा तिला सतत आठवण येत असते, काळजी करत असते. आता त्याच विषयावरती बोलण्यासाठी अश्विन जातो. तर इथे अस्मिता सांगू लागते की आपली आई पहिले आपल्या तिघांना सांभाळायची, तू म्हणतो तसं बरोबर आहे, पण आता तशी परिस्थिती नाही. घरामध्ये सायली नसते, मम्मावरती घराची जबाबदारी आहे, त्यात ह्या बाळाची जबाबदारी खूप जास्त मोठी असते. आणि हे सगळं करता करता तिच्या मनाचा किंवा याचा समतोल नको जायला किंवा तिचा संयम जो आहे ते दाखवते तो नको सुटायला. कारण थकली आता ती, म्हातारी तर झालीच आहे ना. आज आपण जरी म्हणतो की ती हे करू शकते, ती करू शकते, पण तिचं पण मन आहे, ती पण थकते, ती पण म्हातारी होत चालली. तर आता मला त्या गोष्टीबद्दल पण काळजी वाटत होती. तर अश्विन म्हणतो की नको काळजी घेऊ, काही वाटलं तर आपण पुढे बघूया, आता सगळं सुरळीत चालू आहे ना, तसं चालू द्या. तर अस्मिता म्हणते हो, आपली मम्मा खरंच खूप ग्रेट आहे, सगळं सावरते, सांभाळते, आपल्याला पण आजपर्यंत ती सांभाळत आली ना. दुसरीकडे आपण पाहू शकतो की हॉस्पिटलमध्ये मीटिंग आपली प्रिया मॅडम घडवून आणते. आता तिने नवीनच इन्स्पेक्टर शोधण्याचा जो घाट घातला आहे तो काही आपल्या नागराज साहेबांना पटलेलाच नाही. की इन्स्पेक्टर तर भिकाई मागतो, कधी ॲक्टिंग करताना कोणतं कॅरेक्टर घेतो, तर त्याचं ते कॅरेक्टर तो सांगत असतो की मी उत्तमरित्या पोलीस बनू शकतो, हवालदार बनू शकतो, अगदी रस्त्यावरचं जर कोणी सांगितलं भिकारी बन तरी पण बनू शकतो. तर आता इथे नागराजचं कौतुक पाहिल्यानंतर लगेचच त्याला चोख उत्तर देत प्रिया म्हणू लागते की तुम्ही आणलेल्या माणसाला आपण इथे उभं केलं होतं की नाही, पण त्याने काय केलं, त्या मेंदळेंनी सांगितलं की मी नाही करू शकत. त्याने अगदी हातच जोडले. कारण इन्स्पेक्टर सावंत झालं, सायली झालं, अर्जुन झालं, यांच्यासमोर आणि यांच्या पुढ्यात लढणार कोण? माझी नोकरी जाईल, माझं सगळं जाईल, मला नाही माझी नोकरी घालवायची 4 पैशांसाठी, मी नाही रिस्क घेऊ शकत असं म्हणत त्याने हात उभे केले. अगदी तुम्ही पाहिलंत ना तो कसा हात जोडून भीक मागत होता, मला जाऊ द्या ना, मला जाऊ द्या ना. आणि एवढं सगळं करून पण तू म्हणतोय की हे नकलीवाले आपण जे आणले ते नकोत, मग कोणते आणणार आहे? माझ्याकडे वेळ खूप कमी, प्रिया म्हणते. मला लवकरात लवकर सायलीला जेलमध्ये टाकण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करायची, माझी जी इच्छा आहे बदला घेण्याची ती पूर्ण करायची. तेवढ्यासाठी तरी मला आता ह्या गोष्टीसाठी पुढाकार घेऊन लवकरात लवकर गोष्टी घडवून आणायच्या. मग मला कुठलाही व्यक्ती चालेल, फक्त त्याला ट्रेनिंग मी जसं देईल तसं त्यांनी बोलायचं. तर आता इथे नागराजचा जो माणूस होता त्याने हात वर केल्यानंतर प्रिया मात्र म्हणत असते की मी हे घडवून आणेल म्हणजे आणेलच. तिचा जो अट्टहास होता, तिचा जो हट्ट होता तो तिने पूर्ण केला आहे. नागराज मात्र म्हणत असतो की हे सगळं बंद करा, नका करू हे सगळे उद्योग, जे चालले तसं चालू द्या. पण मात्र आता इथे प्रिया तयार नसते ना, प्रियाला काहीही करून बदलाच घ्यायचा आहे सायलीशी. तर तिची ती बदल्याची आग इतकी वाढली आपण पुढे पाहू शकतो. तर आता आपण इकडे बघू, आश्रमामध्ये सकाळ झालेली असते, सगळी मुलं छान प्रकारे नाश्ता वगैरे करायला बसलेली असतात. आणि इथे सायली म्हणू लागते की मुलींना की आपल्या शिवन्याची छान प्रकारे सगळ्यांनी काळजी घ्यायची, कारण मला आता घरी जायचं आहे, मी थोड्या वेळाने पुन्हा परत येईल, पण तिच्यासोबत थोडा वेळ खेळा. पण शिवन्या म्हणते की नको जाऊ ना घरी, माझ्याजवळच राहा. तर इथे सायली तिला समजत असते की बाळा मी लवकर जाते आणि लवकर येते, तू तोपर्यंत ह्या दीदीसोबत खेळ. मग ती तयार झालेली असते, हो म्हणते. तितक्यात अर्जुन येतो. कुसुमताई म्हणते की बापरे, ह्या चिडक्या बिब्याला त्याच्या बायकोशिवाय तर अजिबातच करमत नाही, आला लगेच बायकोला भेटायला. तर तो म्हणतो की नाही, आज मी बायकोला भेटायला नाही आलेलो, आज मी भेटायला आलेलो मुलांसाठी खूप सारा खाऊ घेऊन आलेलो असतो अर्जुन दादा. आणि अर्जुनने सगळ्यांना सांगितलं असतं की टूट पडो, इतके सारे गिफ्ट आणले.
सगळ्यांना तो बलून्स देतो, खायला पदार्थ देतो. खरं तर सायलीजवळ जाऊन तो म्हणतोय की मला तू नव्हती म्हणून रात्रभर झोपच आली नाही. असं झालं की सकाळ कधी होईल आणि मी तुझ्याकडे कधी भेटायला येईल. तर सायली म्हणते मला ठाऊक आहे, तुम्ही आता जरी सांगत असलात ना मी मुलांना भेटायला आले, पण तुमची मनाची काय परिस्थिती आहे हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला ठाऊक असणार. त्या दोघांमधली ती कुजबुज इथे श्वेता टक लावून ऐकत असते. आता इथे घरी जायचं हा विषय चालू असतानाच शिवन्या ताईकडे म्हणजे सायली ताईकडे पाहू लागते आणि म्हणते की ताई घरी नको जाऊ, इथेच राहा. तर तिचं ते बोबडं बोलणं ऐकल्यानं खूप छान वाटतं. अर्जुन पण तिला खुणवत असतो की बघ आता हिचा हट्ट की घरी जाऊ नको. तर श्वेता पण ते ऐकते ना, श्वेता लगेच म्हणते की ताई तुम्ही गेलं तरी चालेल, तिला मी थोडा वेळ इकडे तिकडे फिरवते, तिची काळजी घेते, तिला खाऊ पिऊ घालते. तर आता इथे सायली आपल्या मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ निघते मी येईल थोड्या वेळाने. मधुभाऊ म्हणतात हो इथली काळजी करू नको, हळूहळू शिवन्याला पण सवय लागेल, तू आज एवढा दगदग केली आहे, भरपूर झाली तुझी दगदग, जा घरी. आता इथे सायली घरी जाते. घरी गेल्यानंतर ते दोघंजणं आत जातच असतात की तितक्यात ना कॉल आलेला असतो श्वेताचा. पुन्हा एकदा श्वेताचा कॉल म्हटल्यावर पुन्हा काय झालं म्हणून आता तिकडे काळजीने विचारू लागते सायली. तर सायलीला एक गोष्ट कळली, ती गोष्ट फारच मनाला तिची अशी भीती वाटते त्या गोष्टीची. आणि मग ती अर्जुनला सांगू लागते की आश्रमातनं फोन आला आहे, आपल्याला लगेच ताबडतोब परत जावं लागणार आहे, तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेत. आता इन्स्पेक्टर कशाला आलेत हा प्रश्न पण आपल्याला पडलेलाच आहे. पण आता तिकडे गेल्यानंतर आपण पाहू शकतो की जी मुलगी आहे ना इथे सोनाली नावाची, त्या मुलीचे काका आले, त्यांच्यासोबत इन्स्पेक्टर जे खरं तर प्रियाने पाठवलेली गुंड आहेत बरं का हे. तर आता प्रियाने त्यांनी एकदम वेल ट्रेन करून पाठवलेले. तर ते गुंड म्हणू लागतात की ही मुलगी तुम्हाला कुठे मिळाली. आता इन्स्पेक्टर प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांची सगळे आश्रमातले लोक माहिती सांगू लागतात की ही मुलगी देवळात होती, तिथे लहानची मोठी झाली, त्या पुजाऱ्यांनी ती आमच्या काळात आश्रमात दिली आहे. तर आता जो मुलीचा काका बनून आला आणि तो म्हणतो की ही माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे, आमच्या गावी ना एक जत्रा होती, त्या जत्रेत आग लागली, तिथे खूप भडका उडाला, त्यात भरपूर लोक मेलीत. मला पण वाटलं माझ्या दादा आणि वहिनीसोबत ही पण मेली असेल, पण मला कळलं की ही जिवंत आहे आणि असल्या मंदिरात आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की ती इथे असू शकते, म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. आणि ही गोष्ट एकदम परखडपणे तो बोलत असतो. त्याच्या त्या बोलण्यात एकदम आपण पाहू शकतो की सगळेजण व्यवस्थित अडकलेले पाहायला मिळतात. त्या मुलीला मात्र काहीच आठवत नाही लहानपणीचं. ती मुलगी म्हणते मी कुणालाच ओळखत नाही, मला माझं नाव साधं आठवत नाही. तर तिथे अर्जुन सायली आलेले असतात, तेही आता भांबवून जातात काय झाले म्हणून. मग आता इथे आपण पाहू शकतो की एक व्यक्ती जो बाहेरनं हे सगळं काही शूटआउट करतोय, पुरावे तयार करत आहे आपल्या सायलीच्या विरोधामध्ये तिला फसवण्यासाठी. तर आता इथे पण पाहू शकतो की जो काका आहे मुलीचा, त्याला आता काय काय प्रश्न विचारू शकतात हे सगळेजण. आणि ते श्वेता सांगते की हे सोनालीचे काका आहे, ते म्हणत आहेत की ही मुलगी आमची आहे. तर आता पुढे काय करायचं हा प्रश्न आता सगळ्यांसमोर आलाच आहे. आणि इन्स्पेक्टर पण आहेत, ते पण म्हणतात की खूप वर्षांपूर्वी यायची मिसिंग कंप्लेंट पण झालेली. तर तेवढे सगळे पुरावे आता अर्जुन सायलीसमोर ठेवण्यात आले. आग कोणत्या ठिकाणी लावली ते सुद्धा सांगितल्यानंतर तेही शोधण्यात आले, ते पण बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आणलेल्या आहे. खरं तर काय काय प्रश्न सायली विचारू शकते त्याची प्रॅक्टिस प्रिया मॅडमने करून घेतलेली आधीच. तर आता सायली विचारू शकते की तुमचं गाव कोणतं, ती मुलगी कधी हरवली, ती जत्रेतनं आग लागल्यावर तुमच्या हातातनं कशी निसटली, आग लागल्यानंतर तिला तुम्ही सांभाळलं का नाही. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सायली मागणार, त्याची आधीच तयारी करून घेतलेली प्रियाने. चोराचा दिमाग एकदम भन्नाट चालतं बरं का. आपल्यासारख्या लोकांचं डोकं काय म्हणतं कुंपणापर्यंत, पण त्यांची धाव अंगणापर्यंत अशी गोष्ट आहे. तर आता हे जे डोकं आहे ना व्यवस्थित ठिकाणी प्रियाने चालवलं असतं त्या आज जेलमध्ये नसते. पण ठीक आहे, आता तिचं नशीब. आता तिने एकदम चोराने पोलिसाच्या एक पाऊल पुढं जाऊन सगळी तयारी करून ठेवलेली कसं अडकवायचं. तर तीच गोष्ट आता आपल्या सायलीच्या बाबतीत घडताना पाहायला मिळते. सायली आता ह्या सगळ्या गोष्टीत अडकेल का. एकदम छान रिंगण आखण्यात आले सायलीच्या अवतीभोवती संकटाचं. प्रश्नांची उत्तरं आणि आगीमध्ये त्या मुलीच्या मानेवर असलेली जन्मखून की काय तो डाग आहे तो चटक्याचाच आहे. म्हणजे त्या दिवशी जो अपघात घडला त्याच्यात तिला चटका बसला असं सगळं सिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि एक व्यक्ती जी आहे ती सगळं काही पुराव्यांनीशी तयार करत आहे सायलीच्या विरोधामध्ये. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आता हा जो काका आहे सोनालीचा, तर तो हट्ट करतोय की मला माझी पुतणी घेऊन जायची. पण मात्र ती मुलगी म्हणत असते की ताई मला इथून जायचं नाही आहे, मला कुणावर विश्वास नाही आहे. पण काकाचा इतका हट्ट आहे, पोलीस पण म्हणतात की यांच्याकडे सगळे पुरावे, तर ती मुलगी तुम्ही यांच्या
ताब्यात द्यायची. आता हा जो पेच उभा राहिला आहे, आता सायलीवर जबरदस्ती करतायत की ह्या मुलीला तुम्ही तिच्याबरोबर पाठवा. तर सायली मात्र म्हणते की मला 2 मिनटं आमच्या मधुभाऊंशी बोलायचे म्हणत थोडा वेळ काढते. इकडे मात्र ही गोष्ट ज्या वेळेला आपल्या प्रियापर्यंत पोचते ना, प्रिया लगेच चिडचिड सुरू करते. ती सायली फार तिरसट आहे, मला फार राग येतो तिचा, ती जास्त डोकं चालवते. खरं तर सायली हुशारीने सांगते की मला ना ह्या व्यक्तीवर डाऊट येतोय. ते सांगतात तेच सगळं खरं आहे. इन्स्पेक्टर सावंतने पण पाहिलं, तिथे आग लागलेली, काही लोक मेली, काही मिसिंग आहे, हे सगळं खरं आहे. पण मला त्या व्यक्तीकडे पाहून असं वाटत नाही की त्या मुलीला त्यांच्यासोबत पाठवावा. ही जी शंका आहे सायलीने काढलेली, आता ह्याच्यावरती काय निरसन काढणार? मधुभाऊ त्या मुलीला पाठवणार का? सायलीचं मात्र नकारच आहे. तर इकडे मात्र नकार येणारी ही गोष्ट ज्या वेळेला प्रियाला कळते ना, प्रिया संतापते, अगदी धुवून काढते. राकेशला कोणीही पण मारून जातं यार, त्या राकेला काही किंमत आहे का नाही? तर आता राकेशला इथे प्रियाने धुतले आणि अपशकून काही बोलायचं नाही. मला त्या सायलीशी बदला घ्यायचा आहे, तिला जेलमध्ये पाठवायचं आहे. आजचा जो प्लॅन तो सक्सेसफुल झालाच पाहिजे, असा इथे अट्टहास करताना आपल्याला प्रिया पाहायला मिळणार. चला तर मग पुढील भागामध्ये इंटरेस्टिंग अशा गोष्टी पण होणारच आहे. त्या पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी वाटते सिरियल. आपण पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.